हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या मंगळवार 14 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नुपूरने पुन्हा एकदा मल्हारच्या कंपनीत एंट्री घेतली आहे. म्हणजे नुपूरला दोन दोन नोकऱ्या मिळाल्या आहेत. एकतर नुपूर ही मल्हारच्या कंपनीमध्ये पुन्हा एकदा हेड शेफ म्हणून जॉईन झाली आहे. आता मल्हारच्या कंपनीचे जे काही इव्हेंट्स असतील त्यात हेड शेफ म्हणून तीच काम बघणार. आणि दुसरं म्हणजे नुपूरचं स्वयंपाकघर हे आता घरातून कंपनीत शिफ्ट झालंय. तायडीने एक मोठा प्लॅन बनवला आणि नुपूरला घरात काम करायचं नाही असं तिने सांगितलं. पण मल्हार हा नेहमी नुपूरच्या मदतीला धावून येतो आणि नुपूरला आता दोन दोन मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे तायडीचा चांगला जळफळाट झालाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूरवर सगळे आग पाखड करत असतात. रेवती मावशी चिडून म्हणते, नुपूर, आज तुझ्यामुळे भाऊजींना चक्कर आली आहे. आणि जेव्हा तू तुझा बिझनेस घरातून सुरू करणार होती तेव्हा तू आम्हाला काय वचन दिलं होतं? तुझ्या या बिझनेसमुळे आम्हाला कोणालाही कसलाही त्रास होणार नाही. पण तू तुझं वचन पाळलं नाही. आज तुझ्या बिझनेसमुळेच भाऊजींना काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं? गायत्री, अरे बापरे, असं म्हणून तोंडाला हात लावते आणि नुपूर बिचारी सगळं ऐकून घेत असते. रेवती मावशी चिडून म्हणते, तुझ्या या बिझनेसमुळे एका दिवशी आमच्या कोणाचा जीव जायचा. मल्हार, नुपूर, जिया यांना खूप वाईट वाटतं. तायडीचे आईबाप मात्र खूप खुश होतात आणि तायडीची आई म्हणते, आता तर ना आम्ही एक काम करतो, आम्ही तुलाच ऑर्डर देतो. नाश्त्याची, दुपारच्या जेवणाची, रात्रीच्या जेवणाची सगळे डबे तूच आम्हाला पुरवत जाय. रेवती मावशी म्हणते, आणि हो, काही चूक झाली तर तिचा नवरा आहेस तिची बाजू घ्यायला, नाहीतर तिला सांभाळून घ्यायला. मल्हार आणि नुपूर बिचारे सगळं ऐकून घेत असतात. तायडीची आई म्हणते, म्हणजे आता या घरावर फक्त नुपूरचं राज्य, किचनवर नुपूरचं राज्य. नुपूरने जेवायला दिलं तर जेवायचं, नाहीतर उपाशी बसायचं. आता आपलं या घरामध्ये काही खरं नाही. नुपूरला खूप वाईट वाटतं. नुपूर रडू लागते आणि म्हणते, खरंच माझी खूप मोठी चूक झाली. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. आजपर्यंत मी पूर्ण प्रयत्न केला की घरातील व्यक्तींना माझ्यामुळे काही त्रास होऊ नये. पण आज माझ्यामुळे नाश्त्याला उशीर झाला आणि त्यामुळेच काकांची शुगर लो झाली आणि त्यांना चक्कर आली. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते. काका, जर तुम्हाला शक्य असेल तर मला माफ करा. असं म्हणून नुपूर ढसाढसा रडू लागते. नुपूरला रडताना पाहून तायडीला खूप आनंद होतो. मल्हार आणि जिया मात्र दुःखी होतात आणि नुपूर ही सगळ्यांना सांगते, मी तुम्हाला शब्द देते, आजपासून मी या घरात माझा बिझनेस चालवणार नाही. मल्हारला जबर धक्का बसतो तर तायडीचा बाप खूप खुश होतात. नुपूर तेथून निघून जाते. मल्हार तिच्या मागे मागे जातो. मग जिया ही जाते. रेवती मावशी ही अविनासाठी काहीतरी आणायला किचनमध्ये जाते. तायडीचा बाप हे सगळं नाटक करत असतो. त्याला काही चक्कर वगैरे आलेली नसते. तायडी म्हणते, वा बाबा वा, काय भारी ॲक्टिंग करता तुम्ही. तर गायत्री विचारते, मी 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 चांगली ॲक्टिंग करते का? तायडी म्हणते, हो बाई, तू सुद्धा बरी ॲक्टिंग करते. गायत्रीला आनंद होतो आणि मग तायडी आपल्या बापाला म्हणते, बाबा, या नुपूरचं स्वयंपाकघर बंद करण्यासाठी किती प्लॅन बनवले, पण एवढ्या सोप्या साध्याशा प्लॅनने हे शक्य होईल असं वाटलं नव्हतं. आता लवकरच नुपूरला आपल्या बिझनेसचा गाशा गुंडाळावा लागेल असा विचार करून तायडी खूप खुश होते. आणि इकडे नुपूर तिच्या रूममध्ये येऊन रडत बसलेली असते. आता जे काही घडलं ते तिला सहनच होत नाही. रेवती मावशी म्हणाली की तुझ्या ह्या बिझनेसमुळे आमच्या एखाद्याचा जीव जायचा, हे तिला आठवतं. मग नुपूरला आठवतं की काकू काय म्हणाली. गायत्री काकू म्हणाली की आता आम्हाला तुझ्याकडून डबे घ्यावे लागतील. या घरावर, किचनवर आता तुझं राज्य सुरू झालंय. हे सगळं आठवून नुपूर ढसाढसा रडत असते. मल्हार रूममध्ये येतो. नुपूरच्या शेजारी बसतो. नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो. नुपूर, मला माहिती आहे मावशी आणि काकू जे काही बोलल्या त्यामुळे तुला खूप वाईट वाटलंय. मीही असतो तुझ्या जागी तर मला वाईट वाटलंच असतं. पण नुपूर, या सगळ्या गोष्टींमुळे खचून नाही जायचं. शेवटी हा तुझा बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये असं होतच असतं. कधी कधी गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडत. कधी आपल्याला कोणाचं ऐकून घ्यावं लागतं, क्लायंटचं ऐकून घ्यावं लागतं, चुका घडतात आपल्याकडून. मग त्याने एवढं खचून जायचं का? आपण खचून नाही जायचं, तर या संकटांवर मात करत
पुन्हा एकदा ठामपणे उभं राहायचं. नुपूर म्हणते, सर किती वेळेस उभं राहण्याचा प्रयत्न करू? मी कधीही काहीही चांगलं करायला गेले ना, काहीतरी वाईट घडतंच. हा बिझनेस मी घाईघाईने सुरू केला आणि पहिल्याच ऑर्डरमध्ये काय घडलं तुम्हाला माहिती आहे. इतका मोठा तमाशा झाला आणि त्यानंतर आपल्या कंपनीवर किती मोठं संकट आलं, आपली बदनामी झाली. त्यातून कसंबसं बाहेर पडलो आणि आज हे सगळं झालं. मल्हार म्हणतो, पण नुपूर, या सगळ्या संकटातून आपण बाहेर पडलोय ना? नुपूर म्हणते, सर बाहेर पडलोय, पण मला हे आधीच कळायला पाहिजे होतं की माझा बिझनेस हा काही छोटा राहणार नाहीये. हळूहळू डबे वाढत जातील, मला लागणारा वेळ वाढत जाईल आणि मग ते डबे बनवताना घरातील किचन मी मोकळं नाही करू देऊ शकणार आणि माझी हीच खूप मोठी चूक झाली. मला हे आधीच समजायला पाहिजे होतं. मी अन्वय दादासाठी पैसे कमवण्याच्या नादामध्ये खूप घाईघाईने निर्णय घेतला. मला बिझनेस सुरू करण्याची एवढी घाई नव्हती करायला हवी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, असं म्हणून नुपूर ढसाढसा रडू लागते. मल्हार तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. नुपूर, तू टेन्शन घेऊ नको, आपण काहीतरी करूया. आता तू बाहेर शब्द दिलाय ना की तुला घरात काम नाही करायचंय, आपण एखादी जागा शोधूया, काहीतरी करूया. आणि तेवढ्यात नुपूरला जियाचा कॉल येतो. नुपूर फोन उचलते. जिया तिला सांगते, वहिनी, आपण त्या मुलाला शोधत होतो ना, अवंतिका बरोबरच्या, तो मुलगा सापडलाय. मी त्याला एका कॅफेमध्ये भेटायला आली आहे. तू सुद्धा लवकर येथे, मी तुला ॲड्रेस पाठवते. नुपूर म्हणते ठीक आहे आणि फोन कट करते. मल्हार विचारतो काय झालं? नुपूर त्याला सांगते, सर मला जियाबरोबर बाहेर जायचं आहे. मल्हार विचारतो मी येऊ का? नुपूर म्हणते नाही ठीक आहे, जिया आहे ना. आणि नुपूर मल्हारला काही न सांगता तेथून निघून जाते. मल्हारला नुपूरची खूप काळजी वाटते. थोड्या वेळानंतर मल्हारसुद्धा आपल्या केबिनमध्ये परत येतो आणि आज नुपूरबद्दल काय काय घडलं हे सगळं त्याला आठवतं. नुपूरने सगळ्यांना सांगितलंय की आज नंतर मी आपल्या घरचं किचन वापरणार नाही. मग नुपूर आपला बिझनेस कसा करेल? तिला कोठे किचनला जागा द्यायची? हाच प्रश्न मल्हारला पडलेला असतो. मल्हार खूप टेन्शनमध्ये असतो. एकतर इतक्या प्रयत्नानंतर नुपूरचा बिझनेस सुरू झाला आणि आता हा बिझनेस सुरू झाल्यानंतर या सगळ्या अडचणी येत आहे. त्यामुळे मल्हारला खूप वाईट वाटत असतं. आणि तेवढ्यात दीप किचनमधल्या एक शेफला, एक हेल्परला घेऊन तेथे येतो आणि म्हणतो, मल्हार, आज या हेल्परने खूप मोठी चूक केली आहे. मल्हार विचारतो, काय झालं दीप? आणि आपण हे नंतर नाही बोलू शकत का? दीप म्हणतो, नाही मल्हार, हे खूप महत्त्वाचं आहे. याने आपल्या किचनमध्ये चोरी केली आहे. हे ऐकून मल्हारला जबर धक्का बसतो. मल्हार विचारतो, काय चोरी केली आहे? तर हा दीप सांगतो, हो, हा आपल्या किचनमध्ये हेल्पर आहे आणि याने किचनमध्ये सामान आणण्यासाठी जे पैसे असतात ना, ते पैसे चोरले आहेत. हा हेल्पर मल्हारसमोर हात जोडतो आणि म्हणतो, सर मला माफ करा, परत अशी चूक घडणार नाही. मल्हार चिडून म्हणतो, अरे काय कमी करतो मी तुम्हाला? पगार चांगला आहे, दिवाळीला बोनस देतो, बाकीच्या फॅसिलिटीज आहे. आता अजून काय करायला पाहिजे तुमच्यासाठी? तर दीप सांगतो, दारू प्यायची ना त्याला, दारू पिण्यासाठी पैसे आपण देत नाही, म्हणून वरचे पैसे चोरतो तो. मल्हारला जबर धक्काच बसतो आणि हा माणूस पुन्हा एकदा मल्हारची माफी मागतो. साहेब माफ करा, पण मला पोलिसांच्या हवाली करू नका. माझी लहान लहान मुलं आहेत, बायका मुलं आहेत, मी काय करणार? मल्हार म्हणतो, आउट, आत्ताच्या आत्ता निघ इथून. हा माणूस म्हणतो, सॉरी सर. पण मल्हार म्हणतो, तुला पोलिसांच्या हवाली नाही करत आहे ना, तेच खूप झालं, निघ इथून. आणि हा हेल्पर तेथून पळून जातो. दीप मल्हारला समजावून सांगतो, मल्हार, मागील काही दिवसांपासून हे अनेकदा घडतंय. यावेळेस माझ्या लक्षात आलं म्हणून ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस आपल्या लक्षात हे येईलच असं नाही आहे. त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागेल. मल्हार विचारतो, पण नेमकं आपण काय करायचं आहे? तर दीप सांगतो, आपल्या किचनमध्ये लक्ष द्यायला कुणीही नाही आहे आणि आपल्याला तेच करावं लागेल. कुणीतरी किचनमध्ये लक्ष द्यायला हवं आहे. मल्हार म्हणतो, ठीक बोलतोय तू. अशी एखादी व्यक्ती हवी जिचं किचनमध्ये लक्षही असेल आणि आपल्या बिझनेसला सुद्धा त्याचा फायदा होईल. आणि मल्हारच्या मनात कोण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती नुपूरच आहे. इकडे जिया या अवंतिकाच्या मित्राला भेटते आणि हा मित्र विचारतो, तू मला ओळखतेस का? तू आमच्या कॉलेजमध्ये होतीस का? किंवा मग तुझी मोठी बहीण आमच्या कॉलेजमध्ये होती का? तर जिया सांगते, नाही रे, थांब 2 मिनटं, अजून एक व्यक्ती येते, मग ती आल्यावर आपण बोलूया. आणि तेवढ्यात नुपूर तेथे पोहोचते. जिया तिला हाक मारते, बसायला सांगते. नुपूर बसते आणि म्हणते हाय. हा मुलगा हाय म्हणतो आणि नुपूर त्याला अवंतिकाबद्दल विचारते, अवंतिकाबद्दल तुला काही माहिती आहे का? तर हा मुलगा खूप घाबरतो आणि म्हणतो, नाही नाही,
मला अवंतिकाबद्दल काहीच माहीत नाही आहे. नुपूरला समजतं की हा काही अवंतिकाबद्दल सांगणार नाही आहे. आणि मग जिया त्याला अवंतिकाबरोबरचा हा फोटो दाखवते, ज्यामध्ये कॅप्शन क्लासमेट्स असं लिहिलेलं असतं. जिया विचारते, याने यामध्ये क्लासमेट्स असं लिहिलंय, याचा अर्थ तुम्ही दोघे क्लासमेट होतात का? तू तिच्या वर्गात होतात का? आणि मग अमय विचारतो, पण तुम्ही कशाला हे सगळं विचारताय? तुम्ही सुद्धा तिला शोधताय का? तुमची आणि तिची कशी ओळख आहे? आणि मग नुपूर नाटक सुरू करते आणि म्हणते, अरे मी तिची बहीण आहे. अमेयाला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो विचारतो, तुम्ही अवंतिकाच्या बहीण आहात का? नुपूर सांगते, हो. अरे काय सांगू तुला, अवंतिकाची खूप काळजी वाटते रे. अवंतिकाचं आहे ना वर्षभरापूर्वी लग्न जमलं होतं, पण तिला त्या मुलाशी लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे ती लग्न मोडून तशीच निघून गेली. मागील वर्षभरापासून आम्ही तिला शोधतोय, पण ती आम्हाला कोठेच सापडत नाहीये. कुठे राहते, काय करते, काहीच कळत नाहीये. माझे आईबाबा तर तिच्या आठवणीत रात्रंदिवस झुरतात. कधी येईल अवंतिका, कधी येईल? सांग ना रे, तुला काही माहीत असेल तर तिचा पत्ता सांग ना. आणि हे ऐकून हा अमेय खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, तुम्ही तिच्या बहीण आहात का? मला हे माहीतच नव्हतं, पण आता ती कुठे आहे मला माहीत नाहीये. तर नुपूर विचारते, तुझ्याकडे तिचा काही पत्ता, काही कॉन्टॅक्ट असेल तर दे ना. तर अमेय सांगतो, माझ्याकडे तिचा पत्ता आहे, मी तुम्हाला तो पाठवतो. सध्या ती कर्जतला राहते, आधी ती गोरेगावला राहायची. नुपूर म्हणते, तू जियाला तो पत्ता फॉरवर्ड कर. आणि मग अमेय जियाला पत्ता फॉरवर्ड करतो. नुपूर म्हणते, खूप खूप थँक्यू, आज तुम्ही माझी खूप मोठी मदत केली आहे. अमेय म्हणतो, ठीक आहे. आणि अमेय तेथून निघून जातो. त्यामुळे जिया आणि नुपूर खूप खुश होतात. शेवटी आपल्याला अमेयकडून त्या अवंतिकाचा पत्ता भेटला, त्यामुळे त्यांना आनंद झालेला असतो. आणि इकडे तायडी ही मल्हारला कुठेतरी दूर घेऊन जात असते. मल्हार हा तायडीला म्हणतो, आज सकाळी अविनाश काकांबद्दल जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. तर तायडी म्हणते, अरे तू कशाला सॉरी म्हणतोयस? आता आहे ना, मला सुद्धा सकाळी थोडा राग आला होता, पण नंतर मी विचार केला, प्रत्येक गोष्टींसाठी दुसऱ्याला काय दोष द्यायचा? बाबांची सुद्धा चूक होतीच ना. त्यांनी म्हटलं असतं तर त्यांना नाश्ता मिळाला असता. जाऊ दे, ते दे सोडून. हे ऐकून मल्हारला सुद्धा बरं वाटतं की तायडीने जास्त लोड घेतलेला नाहीये. आणि मल्हार विचारतो, पण तायडे, आजच्या मीटिंगसाठी तू मला का घेऊन चालली आहे? तर तायडी त्याला सांगते, अरे ही मीटिंग आहे ना तशी खूप महत्त्वाची आहे, आणि आज तुझी दुसरी कोणती मीटिंग नव्हती. मग मी म्हटलं तेवढेच मल्हारचे इनपुट्स आपल्याला मिळतील, आणि तुझे इनपुट्स माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत ते तुला सुद्धा माहिती आहे. मल्हार म्हणतो, ठीक, मी येतो तुझ्याबरोबर, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मल्हार आणि तायडी रस्त्याने जात असतात, पण तायडीचा प्लॅन वेगळाच असतो. तायडीला मल्हारला त्या ठिकाणी न्यायचं असतं जेथे मल्हारने ज्या गाडीने वेदांचा अपघात केलाय ती गाडी ठेवलेली असते. आणि तायडी या फार्म हाऊसवर येऊन थांबते. मल्हारला जबर धक्का बसतो. मल्हार विचारतो, तायडे, आपण येथे का आलोय? तुम्हाला इथे का आणलंय? तायडी सांगते, मल्हार, वॉचमनचा पुन्हा पुन्हा कॉल येत होता. काही महत्त्वाच्या पेपर्सवर सह्या करायच्यात, आणि आता आपण याच रूटने पुढे जातोय, तर मला वाटलं आपण एकदा येथे येऊन जावं. काही हरकत नाही आहे ना. आणि किती दिवस या गोष्टींपासून तू दूर पळणार आहे? आज न उद्या या गोष्टी आपल्याला फेस करायच्याच आहेत ना. मल्हारला हे पटतं, परंतु या गाडीला पाहून मल्हार खूप घाबरलेला असतो. त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. आणि इकडे तायडीची जासूस चक्क नुपूर आणि जिया पोहोचण्याआधीच अवंतिकाच्या या घरामध्ये उडी मारते, तेथे पोहोचते. पण त्याच वेळेस नुपूर आणि जियासुद्धा तेथे येतात आणि हेच ते घर असं बोलतात. पण या घराला बाहेरून कुलूप असतं. अवंतिका घरी नाही आहे हे या दोघींच्या लक्षात येतं. आणि आता काय करायचं हा प्रश्न असताना तेवढ्यात एक बाई त्यांना तेथून जाताना दिसते. नुपूर तिला हाक मारते, हॅलो. आणि हा आवाज आतमध्ये असलेली जासूससुद्धा ऐकते आणि दरवाजाला कान देऊन ती हे सगळं ऐकू लागते. नुपूर विचारते, तुम्ही येथेच राहतात का? तर ही बाई सांगते, हो हो, मी तर येथील सेक्रेटरी आहे. जिया आणि नुपूरला आनंद होतो. नुपूर विचारते, अच्छा, तुम्ही सेक्रेटरी आहात, मग येथे अवंतिका कुलकर्णी नावाची एखादी मुलगी राहते का? याच घरात राहते ना ती? हे सगळं ही जासूस कान देऊन ऐकत असते. मग ही सेक्रेटरी म्हणते, हो, येथेच राहते ती. पण तुम्ही कोण आहात? तुम्ही तिला भेटायला आलाय का? नुपूर आणि जिया सांगतात, हो हो हो, आम्ही तिला भेटायला आलोय. ॲक्च्युली आम्ही तिच्या मैत्रिणी आहोत. खूप दिवसांपासून ती भेटली नाही ना, म्हणून तिला भेटायला आलोय. ती कुठे बाहेर गेली आहे का?
तर ही सेक्रेटरी सांगते, आता काय सांगायचं, तुमची मैत्रीण आहे ती, पण वाईट वाटून घेऊ नका. ती आहे ना मागील 15 दिवसांपासून गावाला गेली आहे. मध्यंतरी सोसायटीची मीटिंग होती म्हणून मी तिला किती कॉल केले, पण तिने एकही फोन उचललेला नाहीये. नुपूर हे सगळं ऐकत असते आणि ती जासूस सुद्धा. ही बाई सांगते, आता तुम्हाला खरं सांगते, तुम्हाला वाईट वाटेल, पण तुमची मैत्रीण आहे ना खूप कलंदर आहे, एक नंबरची बिलंदर आहे. अहो 15-15 दिवसाला नुसतं मोबाईल चेंज करत असते, नंबर चेंज करत असते. जिया म्हणते, अरे देवा, 15-15 दिवसाला नंबर चेंज करते म्हणजे किती अवघड आहे ना. ओळखीच्या लोकांना परत परत नंबर द्या, परत परत द्या. नुपूर सुद्धा हसते. ही बाई सांगते, अहो खूप विचित्र आहे ती. सोसायटीमध्ये कधी कोणाशी बोलत नाही, कधी कोणाशी काही संबंध नाही, नेहमी आपल्या आपल्या घरात राहते. दर 15 दिवसाला इकडे जाय तिकडे जाय, घरी कधी असते कधी नसते, काहीच सांगता येत नाही. नुपूर आणि जियाला सुद्धा आश्चर्य वाटतं. तायडीची जासूस हे सगळं ऐकत असते. नुपूर विचारते, तुमच्याकडे तिचा गावचा काही पत्ता, नवीन कॉन्टॅक्ट आहे का? तर ही सेक्रेटरी बाई म्हणते, अहो नाही ना, तिचं काही खरं आहे का? ती कधी कोणाला काही सांगून जातच नाही, कधी येते कधी जाते काहीच कळत नाही. अशा मुलींपासून ना लांब राहिलंच बरं, कारण मला अशा मुलींची खूप भीती वाटते. यांचं कधी काय होईल ना ते सांगताच येत नाही. जिया आणि नुपूरला सुद्धा हे पटतं. सेक्रेटरी विचारते, आता हेच पहा ना, तुम्ही मैत्रिणी आहात तरी तुम्हाला काही माहीत नाहीये. नुपूर सांगते, हो, आमचा आहे ना 1-2 वर्षापासून काही कॉन्टॅक्टच नाहीये. आम्हाला एका दुसऱ्या मित्राकडून कळलं की ती येथे राहते म्हणून आम्ही भेटायला आलो, आणि आता येथे नाहीये हे तुम्ही सुद्धा सांगितलं. तर ही सेक्रेटरी बाई म्हणते, हो ना, आता तुम्ही मैत्रिणी असून तुमच्याकडे पत्ता नाही, मग माझ्याकडे कसा असायचा? नुपूर आणि जियाला टेन्शन येतं की अवंतिका म्हणजे संजना येथेही सापडली नाही, आणि सरकारची जासूस आतमधून हे सगळं ऐकत असते आणि विचार करते, मला सोडून संजनाला शोधायला कोण आलंय? ही नुपूर तर नसेल ना, अशी भीती या जासूसला वाटते. आणि इकडे मल्हार आणि तायडी हे गाडीतच असतात आणि मल्हार गाडीतूनच या आपल्या गाडीकडे पाहत असतो. तेव्हा मल्हारची ही स्थिती पाहून तायडी खूप खुश होते आणि मनातल्या मनात विचार करते, मल्हार, तुझे हे सगळे जखमा ताज्या व्हाव्यात म्हणूनच मी तुला येथे घेऊन आली आहे. आणि ती मल्हारला म्हणते, चल मल्हार, उतर गाडीखाली. मल्हार आणि तायडी गाडीच्या खाली उतरतात. मग हे दोघेही त्या ॲक्सिडेंट झालेल्या गाडीजवळ येतात आणि त्या गाडीला पाहताच मल्हारच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या असतात. मल्हारला वेदांचा अपघात कसा झाला हे सगळं आठवतं. हे पाहून तायडी खुश होते. तेवढ्यात वॉचमॅन येतो, तायडीला एक फाईल देतो. तायडी त्याची विचारपूस करते. हा वॉचमॅन हो 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 म्हणतो आणि तेथून निघून जातो. मग तायडी या फाईलकडे पाहते, कधी मल्हारकडे पाहते आणि मल्हारला विचारते, मल्हार, किती दिवसांपासून ही गाडी येथेच आहे? आता या गाडीबद्दल आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा, हो की नाही? मल्हार म्हणतो, तायडे, ही फक्त गाडी नाही आहे, तर मी केलेल्या गुन्ह्याचं सिम्बल आहे. मी जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे, आणि ही गाडी मला नेहमी आठवण करून देत राहील की माझ्या हातून किती मोठा गुन्हा घडला आहे. तायडी विचारते, आता ही गाडी आपण आपल्या घरी न्यायची का? कारण आधी आपल्याला अशी भीती वाटत होती की या गाडीबद्दल कोणाला कळेल, पण आता तर नुपूरला सुद्धा कळलंय, मग ही गाडी घरी न्यायला काही हरकत नाहीये. पण मल्हारला हे बिलकुल पटत नाही. मल्हार म्हणतो, मी आयुष्यात किती मोठी चूक केली आहे ना ते ही गाडी दर्शवून देते, आणि मला 24 तास ही गाडी माझ्याजवळ नको आहे, आणि मी हे कधीच विसरू शकत नाही की माझ्या हातून किती मोठा गुन्हा घडला आहे. हे ऐकून तायडी मनात विचार करते, तू जरी विसरलास मल्हार, तरी मी तुला हे कधीच विसरू देणार नाही की तुझ्याकडून किती मोठा गुन्हा झाला आहे, कारण तेच माझं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूर आणि मल्हार हे दोघे वेगवेगळी लढाई लढताय. नुपूर तिकडे अवंतिका म्हणजे संजनाला शोधतीये, आणि इकडे तायडी मल्हारला सगळ्या जुन्या आठवणींची आठवण करून देतीये, ज्यामुळे मल्हारला त्रास होईल. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूरचं घरातील स्वयंपाकघर बंद झालं, त्यामुळे मल्हार हा चक्क नुपूरला आपल्या ऑफिसमध्ये पुन्हा एकदा हेड शेफची पोस्ट आणि तिचा बिझनेस करण्याचं स्वातंत्र्य देणार. त्यामुळे नुपूर लगेच ही ऑफर ॲक्सेप्ट करेल, आणि मग नुपूरचं एकदम ग्रँड वेलकम होणार. फीत कापून नुपूर आतमध्ये येणार
आणि हे सगळं पाहून तायडीला जबर धक्का बसेल आणि तायडी ही रागारागात असेल तेव्हा तायडीची आई म्हणेल, वा ग वा तायडे, म्हणजे तू त्या नुपूरला घराबाहेर काढायला निघाली आणि तीच आता ऑफिसमध्ये येऊन बसलीये. आता तुझं काही खरं नाही. एक दिवस ही नुपूर तुझी जागा घेते की नाही ते पाहत राहा. हे ऐकून तायडीला खूप राग येईल आणि इकडे मल्हार आणि नुपूरचं सेलिब्रेशन सुरूच असेल. मल्हार तिच्याकडून फीत कापून घेणार, मग तिला गोडाचं भरवणार. त्यामुळे नुपूर खूप खुश असेल की मल्हारने तिची ही अडचण सुद्धा दूर केली. आणि इकडे तायडी विचार करेल, नुपूर नुपूर, तुला रस्त्यावर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही नुपूर. आणि आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.